आपल्याला आज रेडियस ऑफ जायरेशन हा पॉइंट काय करायचा आहे बघायचा आहे. त्यामध्ये रेडियस ऑफ जायरेशन काय असते किंवा रेडियस ऑफ जायरेशनचा आपल्याला इम्पॉर्टन्स काय आहे किंवा एखादा फॉर्म्युला डेरिव्हेट करायचा असेल आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया एखाद्या बॉडीची जे आपल्याला काय करायची असेल डिफाइन करायची असेल किंवा द्यायची असेल तर त्या केसमध्ये आपण रेडियस ऑफ जायरेशन काय करू शकतोय एखाद्या बॉडीची देऊ शकतोय. सिम्पली आपला जो मोमेंट ऑफ इनर्शियाचा जो फॉर्म्युला असणार आहे त्यामध्ये रेडियस ऑफ जायरेशन आपण काय केली पुट केली की तुम्हाला काय मिळतोय मोमेंट ऑफ इनर्शिया त्या ऑब्जेक्टची काय होत्या मिळून जात्या. त्यामध्ये फर्स्ट आपण रेडियस ऑफ जायरेशन काय असते बघूया, त्यानंतर प्रत्येक बॉडीची रेडियस ऑफ जायरेशन कशी द्यायची बघूया किंवा काय केली जात्या. त्यामध्ये ॲज वी study before theoretically you can find moment of inertia only if you know the mass distribution of the object, but experimentally we can find moment of inertia for all object. म्हणजे जर theoretical विचार केला तर मोमेंट ऑफ इनर्शिया काय करता येते आपल्याला, जर मास डिस्ट्रीब्युशन जर माहित असेल तर आपल्याला मास डिस्ट्रीब्युशन जर माहित असेल तर त्या बॉडीची मोमेंट ऑफ इनर्शिया काय करता येते आपल्याला डिफाइन करता येत्या. किंवा एखादी बॉडी म्हणजे फॉर एक्झाम्पल काल आपण जसं लास्ट लेक्चरला बघितलं की आपल्याकडे डिस्क असेल किंवा रिंग असेल तर त्या केसमध्ये आपल्याला मोमेंट ऑफ, आता ही जी बॉडी ह्या बॉडीचा शेप जो आहे काय त्या शेपला आपण काय म्हणतोय रेग्युलर शेप म्हणतोय. कारण ह्या केसमध्ये फॉर एक्झाम्पल तुमची जर डिस्क असेल किंवा एखादी रिंग असेल तर ह्या केसमध्ये ऍक्सिस तुमचा सेंटर मधून पास व्हायला लागलाय आणि त्या केसमध्ये त्याची रेडियस किती आहे आर आहे हा. आणि सगळं जे मास तुमचं कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे हे कुठं झालेलं आहे त्याच्या सर्कम्फरन्स वर झालेलं आहे हा. तर ह्या केसमध्ये तुमची मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार आहे, ह्या केसमध्ये तुमची मोमेंट ऑफ इनर्शिया डिस्क किंवा रिंगच्या केसमध्ये तुमची मोमेंट ऑफ इनर्शिया जशी काल बघितलेली काय असणार आहे ती एम आर स्क्वेअर असणार आहे. एम म्हणजे मास जे कॉन्सन्ट्रेटेड मास आहे कुठं कॉन्सन्ट्रेटेड आहे सर्कम्फरन्स वर कॉन्सन्ट्रेटेड आहे आणि आर म्हणजे काय असणार आहे त्यामध्ये तुमचं जे सर्कल आहे म्हणजे जो रिंग आहे त्याचा जो सर्क्युलर शेप आहे त्या सर्क्युलर शेपची किंवा रिंग जी आहे त्याची काय असणार आहे रेडियस असणार आहे. येतं लक्षात. तर त्या केसमध्ये इथं जी रेडियस ऑफ जायरेशन जी डिफाइन केल्या त्यामध्ये काय डिफाइन केल्या तर जसा आपला फॉर्म्युला आहे मोमेंट ऑफ इनर्शियासाठी तर काय देतोय मोमेंट ऑफ इनर्शिया आपण एम के स्क्वेअर देतोय. त्यामध्ये एम म्हणजे मास असते, एम म्हणजे काय असते बॉडीचं जे मास डिस्ट्रीब्युशन आहे ते आपण काय देतोय एम न देतोय. त्यामध्ये जे के आहे ते के इज कॉल्ड एज रेडियस ऑफ जायरेशन. के इज कॉल्ड एज रेडियस ऑफ जायरेशन. ह्या के लाच काय म्हणायचं रेडियस ऑफ जायरेशन म्हणायचं. इट मीन्स फॉर एक्झाम्पल सपोज एखादं ऑब्जेक्ट आहे रेग्युलर शेपचा आहे किंवा इरेग्युलर शेपचा आहे. ही डिस्क आहे, ह्या डिस्कच्या ऍक्सिस हा सेंटर मधून पास व्हायला लागलाय हा. तर इथं समजा ह्या इथे एक पॉइंट आहे हा, त्या पॉइंटचं डिस्टन्स आपण काय दाखवलं के दाखवलं आणि ह्या पॉइंटचं मास जर एम असेल तर ह्या केसमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया काय झाली त्या पॉइंटची एम के स्क्वेअर झाली. मोमेंट ऑफ इनर्शिया काय झाली एम के स्क्वेअर झाली. त्यामध्ये एम म्हणजे त्या पॉइंटचं मास आणि के म्हणजे रेडियस ऑफ जायरेशन. सिमिलरली रेडियस ऑफ जायरेशन डिफाइन केल्यास खाली रेडियस ऑफ जायरेशन कॅन बी डिफाइंड एज द डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. इथं एक शब्द काय म्हणलाय बघा, ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून डिस्टन्स मेजर करायचं. कुठनं पण डिस्टन्स मेजर करायचं नाही किंवा सेंटर पासून डिस्टन्स मेजर करायचं नाही तर कुठनं मेजर करायचं आहे ते कुठून मेजर करायचं आहे ते ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनच मेजर करायचं आहे. त्यामुळं सपोज एखादं ऑब्जेक्ट आता जसं मी सांगितलं सपोज एक रिंग आहे असं कन्सिडर करूया. तर ह्या रिंगचं जे सेंटर आहे तुमचं सी आहे, ह्या रिंगचं जे सेंटर आहे ते काय आहे तुमचं सी. पण तुमचा ऍक्सिस ऑफ रोटेशन हा कुठून पास आहे डायमेट्रिकल पॉइंट वरून हा ऍक्सिस ऑफ रोटेशन काय झालाय तुमचा पॉइंट पास झालाय म्हणजे टँजेन्शियल आहे. या पॉइंटला तुमचा ऍक्सिस ऑफ रोटेशन काय आहे म्हणा टँजेन्शियल आहे. समजा इथं पॉइंट P1 आहे तुमचा जिथून तो ऍक्सिस ऑफ रोटेशन पॉइंट पास झालाय आणि इथं तुमचा पॉइंट P2 आहे. तर आता मला P1 आणि P2 च्या केस मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायची असेल, ही रेडियस जर r असेल तर याचा डायमीटर आपण काय घेऊ शकतोय डी घेऊ शकतोय. तर P1 च्या केसमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया ही तुमची काय असणार आहे झिरोच असणार आहे. P1 च्या केसमध्ये जी मोमेंट ऑफ इनर्शिया I1 काय असणार आहे तुमची झिरोच असणार आहे. कारण इथं P1 चं मास काहीतरी असेल पण त्याचं P1 चं जे ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं डिस्टन्स काय आहे झिरो आहे.
त्यामुळे मोमेंट ऑफ इनर्शिया P1 च्या केसमध्ये काय असणार आहे, झिरोच असणार आहे. पण P2 च्या केसमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार आहे तुमची, P2 चं मास जर समजा M2 असेल आणि त्याचं जर डिस्टन्स किती आहे R आणि हे R म्हणजे किती झालं 2R आणि 2R चा स्क्वेअर काय असतोय 4R स्क्वेअर. 2R चा स्क्वेअर काय झाला 4R स्क्वेअर. म्हणजे त्या केसमध्ये तुमचं मोमेंट ऑफ इनर्शिया काय झाली 4mR स्क्वेअर. म्हणजे I2 जी मोमेंट ऑफ इनर्शिया आहे ही पॉइंट P2 च्या इथली ही तुमची किती झाली 4mR स्क्वेअर झाली. येतं लक्षात. म्हणजे बघा तुमचं शेप तेच आहे, बॉडीचा शेप काय आहे रिंगच आहे असं कन्सिडर केले आपण, रिंगच आहे. पण जर ऍक्सिस तुमचा सेंटर मधनं पास होत असता तर तुमची मोमेंट ऑफ इनर्शिया किती आली असती, किती आली असती mR स्क्वेअर आली असती. पण तुमचा ऍक्सिस हा कुठून पास होत होता आता, टँजेंट म्हणजे त्या सर्कलला असणारा जो पॉइंट आहे सर्क्युलर, त्या सर्कम्फरन्सवर असणारा जो पॉइंट आहे टँजेन्शियल पॉइंट, त्यामधून तुमचा जो ऍक्सिस आहे हा पास होत होता. त्यामुळं तुमचं डिस्टन्स हे काय झालं 2R झालं. त्यामुळे तुमचं मोमेंट ऑफ इनर्शिया ही काय झाली 4mR स्क्वेअर झाली. येतं लक्षात. म्हणजे जे मोमेंट ऑफ इनर्शिया ही कशावर डिपेंड आहे, तुमच्या मासवर तर डिपेंड आहेच, प्लस तुमचा जो ऍक्सिस ऑफ रोटेशन कुठून पास झालाय, कोणत्या पॉइंट मधून पास झालाय, कुठून तो इंटरसेक्ट व्हायला लागलाय, यावर पण तुमची मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार आहे तिथं डिपेंड असणार आहे. येतं लक्षात. तर नेक्स्ट बघा. तर फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. त्याच्या आधी मोमेंट ऑफ इनर्शिया च SI युनिट किंवा आपल्याला जे CGS युनिट आहे, म्हणजे आपण तीन प्रकारच्या युनिट सिस्टीम डिफाइन करतोय युनिट्स मध्ये. त्यामध्ये MKS म्हणजे मीटर किलोग्रॅम सेकंड, त्यानंतर असते आपलं CGS म्हणजे सेंटीमीटर ग्रॅम सेकंड, त्यानंतर आपण कशामध्ये डिफाइन करतोय FPS म्हणजे फूट पाऊंड सेकंड. पण इंटरनॅशनली जे अडॉप्टेड स्टँडर्ड आहे आपल्याकडं, जे युनिट्स मेजरमेंट साठी आपण डिफाइन करतोय, दिस इज कॉल्ड एज SI म्हणजे सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल किंवा इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स. हे स्टँडर्ड आपण सगळीकडे आता काय करतोय, युनिव्हर्सली एक्सेप्ट करतोय, युनिव्हर्सली एक्सेप्टेड आहे ते, तेच आपण काय करतोय यूज करतोय. 11th स्टँडर्डला हाच पहिला टॉपिक मध्ये कन्सेप्ट झालेला आहे, सिस्टीम इंटरनॅशनल किंवा सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिटचा. त्या केसमध्ये आपल्याला इथं जे युनिट आहे केचं हे काय करायचं आहे डिफाइन करायचं आहे. तर केचं युनिट काय असणार आहे, सॉरी हा, तर तसं आपण इथं के चं युनिट डिफाइन करायचं आहे. तर आपल्याला माहिती आहे SI सिस्टीम किंवा CGS सिस्टीम किंवा FPS सिस्टीम किंवा MKS सिस्टीम. आता जसं मी सांगितलं MKS म्हणजे मीटर किलोग्राम सेकंड, FPS म्हणजे फूट पाऊंड सेकंड किंवा CGS म्हणजे सेंटीमीटर ग्रॅम सेकंड. ह्या तीन सिस्टीम आहेतच आपल्याकडं. पण त्या ऐवजी आपण एक नवीन सिस्टीम काय डिफाइन केलंय, सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल किंवा इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट. ही सिस्टीम काय केल्या अडॉप्ट केल्या, जी युनिव्हर्सली काय एक्सेप्टेड आहे. म्हणजे ती आपण कुठेही गेलो युनिव्हर्स मध्ये तरी ती सिस्टीम काय करू शकतो आपण यूज करू शकतो, असं त्याचा अर्थ होतो. युनिव्हर्सली एक्सेप्टेड आहे. त्यामध्ये आता सिम्पली के इज नथिंग बट डिस्टन्स. के आपण काय करतोय डिस्टन्स मेजर करतोय. याचा अर्थ त्याचं SI युनिट काय असणार आहे मीटरच असणार आहे. म्हणजे CGS मध्ये त्याचं युनिट काय असणार आहे सेंटीमीटर असणार आहे. MKS मध्ये त्याचं युनिट काय होणार आहे मीटर होणार आहे. FPS मध्ये त्याचं युनिट काय होणार आहे फूट होणार आहे. येतं लक्षात. म्हणजे के चं SI युनिट काय होणार आहे मीटर होणार आहे आणि त्याचे डायमेन्शन सिम्पली काय होणार L⁻⁴ कारण इथं मीटर जे आहे ते न्यूमरेटर मध्ये आहे आणि इथं बाकी टाइम किंवा जे मास आहे यांचा काही संबंधच नाहीये. म्हणजे हे जी क्वांटिटी आहे ही फंडामेंटल क्वांटिटी आहे. ही जी क्वांटिटी आहे ती कसली आहे फंडामेंटल क्वांटिटी आहे. डिस्टन्स ही क्वांटिटी, त्यामुळं डिराइव्हड क्वांटिटी आहे का ती नाही, तर ही फंडामेंटल क्वांटिटी आहे. त्यामुळे त्याची डायमेन्शन काय असणार आहे L1 असणार आहे. म्हणजे तिथं मास टाइम वगैरे बाकीच्या गोष्टींचा काही संबंधच नसणार आहे. पण डिराइव्हड क्वांटिटी ज्या असतात त्या आपण फंडामेंटल ज्या क्वांटिटी आहेत आपल्याकडे 7 फंडामेंटल क्वांटिटी आहेत, या 7 फंडामेंटल प्लस 2 आपल्या सप्लिमेंटरी ज्या क्वांटिटी आहेत म्हणजे प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल, ह्या वापरून आपण डिराइव्हड क्वांटिटी काय करत असतोय डिफाइन करत असतोय. फॉर एक्झाम्पल इथं आपल्याला सांगता येते लेंथ असते, मास असते, टाइम असते, बरोबर, टेम्परेचर वगैरे, ह्या आपल्याकडे 7 अशा क्वांटिटी आहेत. त्यानंतर फिजिकल सिग्निफिकन्स मध्ये सांगताना एखादं ऑब्जेक्ट, म्हणजे पहिलं स्टेटमेंट काय सांगितले बघा, फॉर गिवन मास ऑफ ऑब्जेक्ट, जर फॉर गिवन ऑब्जेक्ट मास ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट
व्हॉट चेंजेस के ॲज पर चॉईस ऑफ ॲक्सिस ऑफ रोटेशन. हा, मग ह्याचा अर्थ काय झाला स्टेटमेंटचा? एखादं ऑब्जेक्ट आहे, एखादं ऑब्जेक्ट जसं मी आता रिंग सांगितली किंवा एक डिस्क सांगूया. हा, ह्या डिस्कची जर मुवमेंट ऑफ इनर्शिया इथं ऍक्सिस ऑफ रोटेशन कुठून पास झालाय? सेंटर मधून पास झालाय. दुसऱ्या केसमध्ये ऍक्सिस ऑफ रोटेशन तुमचा कुठून पास झालाय असं समजा की टँजेन्शियल पास झालाय. आणि तिसऱ्या केस मधून असं समजा की सेंटर ऑफ ऍक्सिस तुमचा डायमीटर मधून पास झालाय. हा, आणि इथं तुमचा टँजंट मधून पास झालाय आणि इथं तुमचा काय झालाय? सेंटर मधून पास झालाय. मग इथं सेंटर मधून पास झालाय त्या केसमध्ये समजा तुमची मुवमेंट ऑफ इनर्शिया आयसी असेल, टँजेन्शियल ऍक्सिसची मुवमेंट ऑफ इनर्शिया समजा आयटी असेल आणि इथं जो डायमेट्रिकल पास झालाय त्याची इनर्शिया समजा आयडी असेल. तर ह्या तिन्ही केसमध्ये तुमची मुवमेंट ऑफ मास, इथं जरी मास जरी सेम असलं, मासचं डिस्ट्रीब्युशन जरी सगळ्या तिन्ही केसमध्ये सेम असलं, एकच ऑब्जेक्ट जरी असेल इथं, तरी तुमची मुवमेंट ऑफ इनर्शिया ही प्रत्येक ठिकाणी काय असणार आहे? वेगवेगळी असणार आहे. कारण का? इथं ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून इथल्या जे बाजूचे पॉइंट आहेत ह्यांचं डिस्टन्स काय असणार आहे? आर असेल तर इथं हे काय होणार आहे? 2r होणार आहे. इथं परत तुमचं डिस्टन्स काय होणार आहे? चेंज होणार आहे. म्हणजे इथं तुमचं रेडियस ऑफ जायरेशन चेंज झाल्यामुळं तुमची मुवमेंट ऑफ इनर्शिया पण काय होणार आहे? चेंज होणार आहे. येतं लक्षात? येतं लक्षात? जरी मास डिस्ट्रीब्युशन कॉन्स्टंट असेल तरी तुमची रेडियस ऑफ जायरेशन जर चेंज झाली तर तुमचं मुवमेंट ऑफ इनर्शिया पण काय होणार आहे? चेंज होणार आहे. त्यानंतर काय सांगितले? द के डिपेंड्स ऑन शेप अँड साइज ऑफ द बॉडी. इट मेजर डिस्ट्रीब्युशन ऑफ मास अबाउट द ऍक्सिस ऑफ रोटेशन. बरोबरच आहे. म्हणजे के कशावर डिपेंड करतोय आपण? साईज आणि शेप ऑफ द बॉडी ह्याच्यावर डिपेंड करतोय. फॉर एक्झाम्पल तुमचं एखादं रिंग आहे, रिंग तुमची सर्क्युलर शेपची असेल तर त्या केसमध्ये तुमचं रेडियस ऑफ जायरेशन आर असणार आहे. पण समजा तुमचं जो शेप आहे हा काय असेल तुमचा एखादा स्क्वेअर असेल किंवा काय असेल ट्रायंग्युलर असेल, तर ह्या केससाठी ह्या शेपसाठी तुमची रेडियस ऑफ जायरेशन काय होणार आहे? बदलणार आहे, चेंज होणार आहे. त्या केसमध्ये रेडियस ऑफ जायरेशन तुमची वेगळी असणार आहे. किंवा समजा सिलेंड्रिकल शेप आहे, एक सिलेंड्रिकल ऑब्जेक्ट आहे, त्या सिलेंड्रिकल ऑब्जेक्टसाठी पण तुमची रेडियस ऑफ जायरेशन काय असणार आहे? वेगळी असणार आहे. म्हणजे इथं सिलेंड्रिकल ऑब्जेक्टसाठी रेडियस तुमची आर असेल तर इथं हे काय असणार आहे? तुमची हाईट किंवा लेंथ असणार आहे. त्या केसमध्ये ऍक्सिस ऑफ रोटेशन तुमचा कुठून पास व्हायला लागलाय? म्हणजे सेंटर मधून पास व्हायला लागलाय किंवा परपेंडिक्युलर पास व्हायला लागलाय, डिपेंड्स अपॉन दॅट तुमची मुवमेंट ऑफ इनर्शिया आपण काय होणार आहे? चेंज होणार आहे. येतं लक्षात? त्यासाठी फॉर्म्युले आपण बघूयाच पुढं. त्यानंतर नेक्स्ट काय सांगते तुमचं? फॉर स्मॉल व्हॅल्यू ऑफ के वी से दॅट फॉर स्मॉल व्हॅल्यू ऑफ के we say that the mass distributed close to the axis of rotation so mi is small. म्हणजे जर स्मॉल व्हॅल्यू असेल मुवमेंट ऑफ इनर्शियाची, म्हणजे मुवमेंट ऑफ इनर्शिया एक स्मॉल ऍक्सिस ऑफ रोटेशन असेल म्हणजे निग्लिजिबल 0.0 वगैरे असे जर रेडियस ऑफ जिरेशनची व्हॅल्यू असेल तर एक तर हे काय नॉट मध्ये आहे. हा, परत आपल्याला त्याचा काय करायचं आहे? स्क्वेअर करायचा आहे. आता एक लक्षात ठेवायचं की पॉइंट मधल्या नंबरचा जो स्क्वेअर असतोय हा त्या नंबर पेक्षा पण काय होतोय? कमी होतोय. म्हणजे पॉइंट मधला नंबर आपण जेव्हा स्क्वेअर करतोय तेव्हा ऍक्च्युअली जो स्क्वेअर असतोय तो हा त्याच्यापेक्षा पण काय होतोय? कमी होतोय. म्हणजे 1 चा स्क्वेअर केला तर काय येणार आहे? तुम्हाला 1च येणार आहे. पण 0.1 चा स्क्वेअर केला तर काय येणार आहे? तो 0.01 येणार आहे. 0.01 येणार आहे. म्हणजेच जेव्हा तुम्ही पॉइंट मधल्या नंबरचा स्क्वेअर करताय तेव्हा तो नंबर आणि काय होतोय? रिड्यूस होतोय. येतं लक्षात? आणि काय होतोय? रिड्यूस होतोय. त्यानंतर काय सांगते? फॉर लार्जर व्हॅल्यू ऑफ के मास डिस्ट्रीब्युशन इज लार्जर डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. त्यामुळे मुवमेंट ऑफ इनर्शिया आपण काय असणार आहे? लार्जेस्ट असणार आहे. म्हणजे थोडक्यात हे दोन स्टेटमेंट काय सांगितल्या? जी मुवमेंट ऑफ इनर्शिया आहे तुमची ही डायरेक्टली प्रोपोर्शनल कोणाला आहे? केला आहे. किंवा मुवमेंट ऑफ इनर्शिया तुमची डायरेक्टली प्रोपोर्शनल कोणाला आहे? मुवमेंट ऑफ इनर्शिया जशी डायरेक्टली प्रोपोर्शनल केलाय तशीच मुवमेंट ऑफ इनर्शिया ही डायरेक्टली प्रोपोर्शनल कोणाला आहे? मास डिस्ट्रीब्युशन आहे. मास डिस्ट्रीब्युशनला आहे. म्हणजे के जर इन्क्रीज झाला तर तुमचं मुवमेंट ऑफ इनर्शिया आपण काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. तसंच जर तुमचं मास डिस्ट्रीब्युशन जर इन्क्रीज झालं म्हणजे मास जर वाढलं तर तुमचं मुवमेंट ऑफ इनर्शिया पण काय होणार आहे? वाढणारच आहे, इन्क्रीज होणार आहे. आणि ह्या दोन गोष्टी जर डिक्रीज झाल्या तर मुवमेंट ऑफ इनर्शिया पण काय होणार आहे? डिक्रीजच होणार आहे. कारण दोन्ही क्वांटिटी ह्या काय आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत. येते लक्षात? त्यानंतर मुवमेंट ऑफ इनर्शिया ही कशी चेंज होत्या हे एक एक्झाम्पल सांगितले. फॉर एक्झाम्पल रिंगचं आता जसं मी सांगितलं इथे एक स्टेटमेंट दिली त्यांनी, बघा जरा व्यवस्थित. कन्सिडर युनिफॉर्म रिंग अँड युनिफॉर्म डिस्क बोथ ऑफ ऍट द सेम मास m अँड सेम मुवमेंट ऑफ सेम रेडियस. तर लेट IR अँड ID बी द रिस्पेक्टिव्ह मुवमेंट ऑफ इनर्शिया.
तर आय आर म्हणजे कोणाची मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, रिंगची मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, आणि आय डी म्हणजे कोणाची मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, डिस्कची मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. तर इफ के आर अँड के डी इज द रिस्पेक्टिव्ह रेडियस ऑफ जायरेशन वी कॅन राईट, म्हणजे जर के आर ही रिंगची रेडियस ऑफ जायरेशन असेल आणि के डी जर डिस्कची रेडियस ऑफ जायरेशन असेल, तर तुम्ही काय स्टेटमेंट करू शकता, आय आर हे काय असते तुमचं एम आर स्क्वेअर, आय आर हे काय असते तुमचं एम आर स्क्वेअर, इथं एम म्हणजे मास, त्या केसमध्ये तुमची मोमेंट ऑफ इनर्शिया काय झाली तुमची आय आर इज इक्वल टू एम आर स्क्वेअर, म्हणजे इथं आर ला रिप्लेस केलं मी, कशाने रिप्लेस केलं, रेडियस ऑफ जायरेशन रिप्लेस केलं, तर काय झालं तुमचं स्टेटमेंट एम के आर स्क्वेअर, के आर म्हणजे मोमेंट ऑफ रेडियस ऑफ जायरेशन ऑफ रिंग, म्हणजे इथे के आर ची व्हॅल्यू काय झाली रे आर झाली, इथे के आर ची व्हॅल्यू काय झाली आर झाली. पण ह्या केसमध्ये डिस्कच्या केसमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया काय असते तुमची हाफ एम आर स्क्वेअर असते, किती असत्या हाफ एम आर स्क्वेअर असत्या. म्हणजेच इथं जर एम म्हणजे मास असं कन्सिडर केलं, कारण आपलं जनरल स्टेटमेंट काय आहे, इनर्शियाचं जनरल स्टेटमेंट काय आहे एम आर स्क्वेअर, हे जनरल स्टेटमेंट आहे इनर्शियाचं, हे स्टेटमेंट व्यवस्थित लक्षात ठेवा. आर म्हणजे तिथं काय असते तुमची रेडियस ऑफ जायरेशन असते. ह्या केसमध्ये जर तुमचं रेडियस ऑफ जायरेशन के डी अशी कन्सिडर केली, तर हे दोन इक्वेशन जर कम्पेअर केले, म्हणजे हाफ एम आर स्क्वेअर आणि एम के डी स्क्वेअर येते लक्षात, तर इथे एम ला एम कॅन्सल झालं, दोन्हीकडे एम ला एम कॅन्सल झालं, म्हणजेच इथं के डी साठी जर इक्वेशन सॉल्व्ह केलं, तर इथं आर स्क्वेअर डिवायडेड बाय काय राहिलं 2 राहिलं, दोन्हीकडे स्क्वेअर रूट घेतलं तर के डी ची व्हॅल्यू काय झाली तुमची आर डिवायडेड बाय रूट 2 झाली. आलं लक्ष, हे इक्वेशन बघा लक्षात आलं का, इथं ऍडजस्टमेंट इथं लक्षात आली का बघा जरा. हा बघा इथं एकदा मी सांगतो परत, इथं दोन्ही हे इक्वेशन काय आहे बघा तुमचं, डिस्क साठी जी मोमेंट ऑफ इनर्शिया ही तुमची काय असणार आहे हाफ एम आर स्क्वेअर असणार आहे, आणि तुमचं जनरल मोमेंट ऑफ इनर्शियाचं जे इक्वेशन आहे ते काय आहे हाफ एम के स्क्वेअर आहे. काय आहे तुमचं जनरल इक्वेशन हाफ एम एम के स्क्वेअर आहे. हा इथं दोन्हीकडं इथं एम कॅन्सल झालं, इथं एम कॅन्सल झालं, दोन्हीकडे स्क्वेअर रूट घेतला, याचा अर्थ के स्क्वेअर काय झाला तुमचा आर स्क्वेअर डिवायडेड बाय 2 झाला, दोन्हीकडे स्क्वेअर रूट घेतला तर आपलं इक्वेशन काय आलं तुमचं हे इक्वेशन आलं के डी इज इक्वल टू आर डिवायडेड बाय रूट 2. यावरनं काय लक्षात येते रे तुमचं, जी डिस्कची मुवमेंट जी डिस्कची रेडियस ऑफ जायरेशन आहे ही कुणापेक्षा कमी आहे रिंग पेक्षा काय आहे कमी आहे, डिस्कची जी रेडियस ऑफ जायरेशन आहे ही कुणापेक्षा कमी आहे रिंग पेक्षा कमी आहे, म्हणजे रिंगची रेडियस ऑफ जायरेशन कुणापेक्षा जास्त आहे डिस्क पेक्षा जास्त आहे. म्हणजेच ह्यावरून असं लक्षात येते प्रत्येक ऑब्जेक्टची रेडियस ऑफ जायरेशन ही काय असत्या वेगवेगळी असत्या, प्रत्येक ऑब्जेक्टची रेडियस ऑफ जायरेशन ही काय असत्या वेगवेगळी असत्या, त्यामुळे प्रत्येक ऑब्जेक्टची मुवमेंट ऑफ इनर्शिया ही पण काय असत्या वेगवेगळी असत्या. आता यावरून असं लक्षात येते की इथं मुवमेंट ऑफ इनर्शिया रिंगची किती आहे एम आर स्क्वेअर आहे, पण डिस्कची किती आहे बरोबर एम आर स्क्वेअरच्या हाफ आहे, कारण का इथं रेडियस ऑफ जायरेशन पण तुमची काय आहे डिस्कची लहान आहे, कुणापेक्षा रेडियस ऑफ जायरेशन जी रिंगची आहे तुमची त्याच्यापेक्षा डिस्कची जी रेडियस ऑफ जिरेशन आहे ही काय आहे लहान आहे. म्हणजे इथं तुमचं जे स्टेटमेंट दिलंय के डी इज लो किंवा इज स्मॉलर देन के आर, याचा अर्थ काय झाला डिस्कची रेडियस ऑफ जिरेशन लहान असल्यामुळं तुमचं इनर्शिया डिस्कचा जो इनर्शिया तो पण काय असणार आहे कमी असणार आहे. येते लक्षात, म्हणजे इथं इन शॉर्ट लक्षात ठेवण्याच्या सारख्या काय गोष्टी आहेत, तर इथं एक गोष्ट पहिली तर इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी जी आहे ती आहे ती एम के स्क्वेअर, हे सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे. इथं दोन स्टेटमेंट जेव्हा मॅच करणार असतोय, समजा समजा एखाद्या ऑब्जेक्टची मोमेंट ऑफ इनर्शिया मी रॅन्डमली एखादा ऑब्जेक्ट घेतोय ज्याची मोमेंट ऑफ इनर्शिया सपोज एम आर स्क्वेअर आहे, हा 3/4 एम आर स्क्वेअर आहे. तर आता ही दोन इक्वेशन जर कम्पेअर केली तर त्या ऑब्जेक्टची रेडियस ऑफ जायरेशन जी असणार आहे ही रेडियस ऑफ जायरेशन काय असणार आहे, दोन इक्वेशन कम्पेअर केली तर इथं एम ला एम काय होणार आहे, इथं एम ला एम काय होणार आहे कॅन्सल होणार आहे, आणि के स्क्वेअर इज इक्वल टू जर मी पुट केली व्हॅल्यू के स्क्वेअरची दोन्हीकडे स्क्वेअर रूट घेतलं तर के स्क्वेअरची व्हॅल्यू काय होणार आहे तुमची के स्क्वेअरची व्हॅल्यू काय होणार आहे 3/4 आर स्क्वेअर होणार आहे, आणि दोन्हीकडे स्क्वेअर रूट घेतलं तर के काय होणार आहे तुमचा अंडर रूट 3/4 आर, दोन्हीकडे स्क्वेअर रूट घेतलं तर अंडर रूट 3/4 काय होणार आहे आर होणार आहे. याच्यावरून असं लक्षात येते की तुमचं ऑब्जेक्ट
चा शेप आणि साईज बदलला किंवा ऑब्जेक्ट जर डिफरंट घेतला पण किंवा त्याचा ऍक्सिस ऑफ रोटेशन जर बदलला, त्याची जर लोकेशन बदलली, म्हणजे काही वेळेस तो तुमचा सेंटरला असू शकतोय, काही वेळेस तुमचा डायमीटर मधून पास झालेला असू शकतोय किंवा काही वेळेस तो तुमचा टँजेन्शियल असू शकतोय. म्हणजेच तुमच्या ऑब्जेक्ट मध्ये ऍक्सिस ऑफ रोटेशनची लोकेशन चेंज झाली किंवा ऑब्जेक्टचा तुमचा शेप आणि साईज चेंज झाला, तर त्या केसमध्ये तुमची रेडियस ऑफ जायरेशन पण काय होत्या, चेंज होत्या. आणि रेडियस ऑफ जायरेशन चेंज झाल्यामुळं तुमचं मोमेंट ऑफ इनर्शिया पण काय होत्या, चेंज होत्या. येतं लक्षात? फॉर एक्झाम्पल मी एक इथं शेअर स्क्रीन दिसते का बघा, शेअर केली आहे सगळ्यांना. फॉर एक्झाम्पल इथं मुवमेंट ऑफ इनर्शिया किंवा एका स्टँडर्ड बॉडीसाठी मुवमेंट ऑफ इनर्शिया किंवा त्यांची रेडियस ऑफ जायरेशन काय केल्या, डिफाईन केल्या. मग त्या केसमध्ये पहिला काय आहे तुमचं, डिस्क आहे. त्यानंतर काय आहे, डिस्कच आहे, फक्त तिथं तुमचा जो ऍक्सिस आहे हा कुठनं पास व्हायला लागलाय, डायमीटर मधनं पास व्हायला लागलाय. या केसमध्ये इथं ऍक्सिस ऑफ रोटेशन तुमचा डायमीटर पासून पास व्हायला लागलाय. या केसमध्ये तो टँजेन्शियल आहे. ह्या केसमध्ये म्हणजे सर्कल तुमचा काय आहे, व्हर्टिकल आहे. ह्या केसमध्ये तुमचा हॉरिझॉन्टल म्हणजे त्या प्लेनला तुमचा जो ऍक्सिस आहे हा काय आहे, परपेंडिक्युलर आहे. आणि इथं जो प्लेन आहे तुमचा डिस्कचा जो हा प्लेन आहे त्याला तो काय आहे, पॅरलल आहे. आणि इथं तुमचा जो आहे तो काय रिंगच्या सेंटर मधून आहे, इथं तुमचा आहे तो रिंगच्या डायमीटर मधून आहे. मग इथं तुमची मुवमेंट ऑफ इनर्शिया दिलाय आणि इथं तुमचे रेडियस ऑफ जायरेशन दिलाय. तर ह्यामध्ये मला सांगायचं काय आहे, जर तुम्हाला रेडियस ऑफ जायरेशन माहित असेल तर तुम्हाला तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया काय करावी लागत नाही, लक्षात ठेवावी लागत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, आता ही पहिली केस बघा. पहिल्या केसमध्ये तिथं मोमेंट ऑफ इनर्शिया काय आहे तुमची, सॉरी, रेडियस ऑफ जायरेशन काय आहे तुमची, के इज इक्वल टू आर डिवायडेड बाय √2 ही रेडियस ऑफ जायरेशन आहे. तर आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय माहित आहे, एम इज इक्वल टू सॉरी इनर्शियाचा फॉर्म्युला काय माहित आहे, एम के स्क्वेअर. मग ह्या केसमध्ये इथं के ची व्हॅल्यू जर इथं पुट केली, इथं के ची व्हॅल्यू जर पुट केली, के स्क्वेअर आहे म्हणजे पुट केली, तर तुमचं रेडियस ऑफ जायरेशन काय येणार आहे, रेडियस ऑफ जायरेशन काय येणार आहे, एम. आणि के ची व्हॅल्यू काय आहे तुमची, आर स्क्वेअर डिवायडेड बाय 2. म्हणजे इथं तुमची जी रेडियस ऑफ जायरेशन आल्या हाफ एम आर स्क्वेअर, तीच तुमची कुठं आली, इथं आली, हाफ एम आर स्क्वेअर. म्हणजे रेडियस ऑफ जायरेशन माहित असेल तर आपल्याला फक्त एका फॉर्म्युल्यात ती काय करावी लागते, पुट करावी लागते. कोणता फॉर्म्युला, एम के स्क्वेअर. तसंच इथं बघा, सेकंड बघा, इथं रेडियस ऑफ जायरेशन काय आहे, r/2. इथं रेडियस ऑफ जायरेशन काय आहे, r/2. ऍक्सिस कुठनं पास झालाय, डायमेट्रिकल ऍक्सिस आहे. आता फॉर्म्युला काय आहे आपल्याकडं, आय इज इक्वल टू काय आहे फॉर्म्युला, एम के स्क्वेअर. त्यामध्ये जर मी के स्क्वेअरच्या जागी के स्क्वेअरच्या जागी काय फॉर्म्युला आहे तुमचा, इथं के स्क्वेअरच्या जागी r/2 जर पुट केलं तर काय झालं तुमचं इक्वेशन, ओव्हरऑल इक्वेशन काय झालं, एम, ओव्हरऑल इक्वेशन काय झालं तुमचं, एम के च्या जागी काय पुट केलं मी, आर स्क्वेअर डिवायडेड बाय 2. आणि 2 चा पण इथं जर स्क्वेअर केला तर 2 चा स्क्वेअर काय होणार आहे, 4. म्हणजे ओव्हरऑल इनर्शिया तुमचा काय झाला, एम आर स्क्वेअर डिवायडेड बाय 4. म्हणजे इथं जसं आलाय तुमचा इथं आलाय, हे इथं आलाय. येतं लक्षात? म्हणजे फक्त मला इन शॉर्ट काय म्हणायचं आहे, म्हणजे जर तुमच्याकडं इनर्शिया माहित असेल तर त्यावरून तुम्ही काय करू शकता, मोमेंट ऑफ रेडियस ऑफ जायरेशन काढू शकताय. किंवा रेडियस ऑफ जायरेशन माहित असेल तर त्यावरून तुम्ही काय करू शकताय, मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करू शकताय. आता जसं मी सांगितलं, त्यासाठी फक्त तुम्हाला कोणता फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, आय इज इक्वल टू एम के स्क्वेअर. आय इज इक्वल टू एम के स्क्वेअर. जर तुम्हाला रेडियस ऑफ जायरेशनची व्हॅल्यू दिली असेल तर ती के च्या जागी पुट करायची आणि मोमेंट ऑफ इनर्शिया काय करायची, फाइंड आउट करायची. आणि जर तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया दिला असेल आणि रेडियस ऑफ जायरेशन फाइंड आउट करायचं असेल तर त्या केसमध्ये काय करायचं, की हे जे इक्वेशन आहे तुमचं, तुम्हाला जी मोमेंट ऑफ इनर्शिया दिलाय, फॉर एक्झाम्पल आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर दिल्या, हे दोन इक्वेशन काय करायची, कम्पेअर करायची. दोन इक्वेशन कम्पेअर केल्यानंतर तुमचं तिथं एम ला एम काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. आणि त्या केसमध्ये तुमची मोमेंट ऑफ इनर्शिया काय येणार आहे, मग के स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. आणि दोन्हीकडे स्क्वेअर रूट घेतलं तर काय होणार आहे तुमचं, मोमेंट ऑफ इनर्शिया के इज इक्वल टू आर होणार आहे. काय होणार आहे, के इज इक्वल टू आर होणार आहे. येतं लक्षात?
येतं लक्षात. रेडियस ऑफ जिरेशन ही प्रत्येक ऑब्जेक्टसाठी ही काय असते, डिफरंट असते. तसं प्रत्येक ऑब्जेक्टसाठी तुमचं मुवमेंट ऑफ इनर्शिया ही पण काय असते, डिफरंट असते.